नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण नाचणीची इडली तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 वाटी नाचणी घेतलेली आहे. नाचणी ही ब्राऊन कलरची असते आणि एकदम बारीक मोहरी असते. त्या पद्धतीचे ह्याचे दाणे असतात. आपण ही नाचणी 2 वाटी घेतलेली आहे आणि त्यासाठी अर्धी वाटी उडीद डाळ घेतलेली आहे. आता आपण हे दोन्ही एकत्र करून घेऊया आणि 2 ते 3 पाण्याने ही नाचणी आपण अगोदर धुवून घेणार आहोत. नाचणी स्वच्छ धुतल्यानंतर आपण पाणी टाकून घेऊया. नाचणी बुडेल इतपत आपण पाणी टाकून घेतलेलं आहे आणि एक 5 ते 6 तास आपण ही नाचणी भिजवून घ्यायची आहे. त्यासाठी आपण झाकण ठेवूया आणि 6 तासासाठी आपण बाजूला ठेवणार आहोत. 6 तासानंतर तुम्ही बघू शकता मी पुन्हा एकदा धुवून घेतलेली आहे. डाळ छान भिजलेली आहे. आता आपण मिक्सरचं भांडं घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये ही भिजवलेली नाचणी काढून पाववाटी पाणी टाकून घेऊया आणि मिक्सरला एकदम बारीक अशी वाटून घ्यायची आहे. आपण इडलीचं बॅटर करतो त्याच पद्धतीने मी हे बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण हे वाटलेलं मिश्रण किंवा बॅटर बाउलमध्ये काढून घेऊया. मी 2 बॅचमध्ये वाटून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून रात्रभर आपण हे फर्मेंट होण्यासाठी ठेवणार आहोत. उबदार ठिकाणी ठेवा. पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे पीठ फुगत नाही. उबदार ठिकाणी ठेवलं की पीठ छान फुगलं जातं. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता आपलं पीठ छान फुगलेलं आहे, जाळी पडलेली आहे. आणि इडलीचं पीठ थोडं घट्टच असावं. आता आपण इडली पात्र घेतोय. इडली पात्राला आपण तेल लावून घ्यायचं आहे. आणि हे बॅटर आपण इडली पात्रात टाकून इडलीचा कुकर मी स्टीम करायला ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण हे इडली पात्र ठेवून 15 ते 20 मिनटं आपण वाफवून घेणार आहोत. तोपर्यंत आपण शेंगदाण्याची चटणी तयार करून घेऊया. मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, 4 ते 5 लसूण पाकळ्या, पाणी, थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आपली शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे. आपण आता ही चटणी बाउलमध्ये काढून त्याच्यावर तडका देऊया. त्यासाठी तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेले, त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा हिंग, लाल मिरची, ही बोर मिरची आहे आणि कढीपत्ता टाकून हा तयार केलेला तडका आपण चटणीवर टाकून घेऊया. आपली इडलीसाठी शेंगदाण्याची चटणी तयार झाली आहे. आता आपण हा तडका चटणीमध्ये मिक्स करून घेणार आहोत. 15 मिनिटानंतर गॅसची फ्लेम बंद करून आपण इडली पात्र थंड करून घेतलेलं आहे
आता आपण इडल्या काढून घेऊया. खूप मस्त अशा फुगलेल्या आहेत आणि सहज अशा या इडल्या इडली पात्रातून निघतात. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एकदम मऊ लुसलुशीत अशी आपली ही नाचणीची इडली तयार झालेली आहे.